जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या टी परीक्षेमध्ये तुम्ही जर हिंदी भाषा या ठिकाणी असेल तर हिंदी भाषेमध्ये जे काही हिंदी लेखक असेल तर त्या लेखकांनी बघा वेगवेगळी जे काही पुस्तकं असेल, साहित्य असेल, वेगवेगळे ग्रंथ असेल तर ते सध्या बघा लिहिलेले असतात. तर मागील टी परीक्षेमध्ये जे प्रमुख सध्या बघा 50 लेखक आहेत, तर त्या 50 लेखकांनी कोणकोणती प्रश्न किंवा कोणकोणते त्या ठिकाणी बघा प्रश्न आलेले आहे आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये जे काही लेखक असेल तर त्या लेखकांनी कोणकोणते साहित्य, पुस्तकं असेल, त्यांचे ग्रंथसंपदा असेल तर ती नेमकी कोणी काय लिहिलेलं आहे तर त्या संदर्भात बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज आपण 50+ लेखकांची नावं प्लस त्यांनी जी काही लिहिलेली जी पुस्तकं असेल, ग्रंथसंपदा असेल, साहित्य असेल तर ते देखील बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला टी परीक्षेमध्ये किंवा सीटेट परीक्षेमध्ये महत्त्वाचं लेखकांवरती सध्या प्रश्न विचारण्यात येतो. त्यांचं जे काही ग्रंथ साहित्य असेल किंवा पुस्तकांसंदर्भात तर नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 3 ते 4 मार्काचा ह्या ठिकाणी फायदा होईल. तर चला तर मग बघूया. तर बघा, पहिला लेखक आपल्याला माहिती आहे की मुंशी प्रेमचंद. तर हे महत्त्वाचे लेखक आहे हिंदी विषयामधले. तर ह्या संदर्भात बघा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जातो. तर मुंशी प्रेमचंद यांनी गोदान, गबन, निर्मला, रंगभूमी हे महत्त्वाचे त्यांचे जे काही पुस्तकं आहे तर ते सध्या बघा प्रसिद्ध आहे. तर हे पुस्तकं तुम्ही पाठ करून ठेवा, कारण मुंशी प्रेमचंद ह्यांच्यावरती सध्या बघा टी परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न सध्या ह्यांच्या पुस्तकांवरती येत असतो. तर गोदान, गबन, निर्मला, रंगभूमी ही पुस्तकांची नावं तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर बघा पुढचं या ठिकाणी महादेवी वर्मा हे लेखिका आहे. तर ह्यांचा यामा, निर्जा, दीपशिखा हे जे काही साहित्य आहे तर हे सध्या बघा ह्यांनी लिहिलेलं आहे. तर हे देखील लक्षात असू द्या. 3 नंबरचा हे ठिकाणी लेखक आहे तर बघा सूर्यकांत त्रिपाठी, त्यालाच आपण निराला म्हणून देखील बघा ओळखत असतात. तर त्यांचं परिमल, त्यानंतर अनिमा, कुकुरमुत्ता असे या ठिकाणी 3 साहित्य सध्या बघा त्यांचे प्रामुख्याने प्रचलित आहेत. पुढचा लेखक बघा रामधारी सिंह दिनकर. तर ह्यांचे जे काही साहित्य प्रकार आहे तर बघा रश्मिरथी, त्यानंतर संस्कृती के 4 अध्याय, परशुराम की प्रतीक्षा असे इथे त्यांचे साहित्य प्रकार आपल्याला प्रसिद्ध आपल्याला म्हणता येईल. तर ह्यांच्यावरती देखील टी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे तुम्ही त्यांचे जे काही साहित्य असेल तर त्यांच्या संदर्भात लक्षात असू द्या. पुढचं बघा हरिवंशराय बच्चन. तर हे जे लेखक आहे तर हे आपल्याला बघा 100% हिंदीमध्ये सध्या बघा विचारण्यात येतात हिंदी भाषेमध्ये. तर हरिवंशराय बच्चन यांचे मधुशाळा असेल, बरोबर, त्यानंतर मधुकलश, निशा नियंत्रण हे महत्त्वाचे त्यांचे साहित्य आपल्याला म्हणता येईल. तर ह्या संदर्भात देखील प्रश्न तुम्हाला 100% विचारला जातो. तर हे तुम्ही तिघं असेल तर पाठ करून ठेवा. हरिवंशराय बच्चन यांचे साहित्य मधुशाळा, त्यानंतर मधुकलश, निशा नियंत्रण, बरोबर. पुढचं बघा फणीश्वरनाथ रेणू हे देखील एक महत्त्वाचे लेखक आहे. तर त्यांचं पुस्तक आहे मेला आचल, त्यानंतर परती परिकथा हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. तर यांच्यावरती देखील प्रश्न सध्या बघा विचारला जातो. पुढचे आहे जिनेंद्र कुमार. तर जिनेंद्र कुमारचं साहित्य काय आहे तर बघा सुनीता, त्यागपत्र आणि विवर्त हे 3 सध्या बघा इथे जे महत्त्वाचे आपल्याला विचारण्यात येतात. तर असे जिथे सध्या साहित्य आपण घेतलेले आहे, ह्यापेक्षा इतर साहित्य देखील लिहिलेले आहे. पुढचं आहे भवानी प्रसाद मिश्र. तर ह्यांचं जे साहित्य प्रकार आहे तर तो बघा गीत फारोश, बुनी हुई रस्सी. तर हे बुनी हुई रस्सी जो आहे तर हे बघा मागे टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे भवानी प्रसाद मिश्रा यांच्या बुनी हुई रस्सी. पुढचं लेखक आहे बघा विष्णू प्रभाकर. तर विष्णू प्रभाकरांचं आवरा मसीहा, धरती अब भी घूम रही है. तर धरती अब भी घूम रही है हे देखील बघा पुस्तकाचं नाव आहे, विचारण्यात आलं होतं. तर विष्णू प्रभाकरांचं साहित्य आवरा मसीहा आणि धरती अब भी घूम रही है. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. पुढचे लेखक बघा हजारी प्रसादांचं आहे द्विवेदी. तर त्यांचं साहित्य प्रकार काय आहे तर बघा बाणभट्ट की आत्मकथा, त्यानंतर आहे अनामदास का पोथा अशा प्रकारच्या 2 सध्या बघा साहित्य प्रकार आहे. पुढचं आहे नागार्जुनचं ह्या ठिकाणी बघा लेखकाचं बलचन्मा, बरोबर, आणि रतिनाथ की चाची. तर हे 2 सध्या फेमस त्यांचे साहित्य आहे. मोहन राकेश यांचं बघा साहित्य इथं देण्यात आलं आहे. तर आषाढ का एक दिन आणि अंधेरे बंद कमरे हे 2 साहित्य यांचे सध्या फेमस आहे. पुढचं आहे भीष्म साहनी यांचं. तर भीष्म साहनी यांचं तमस आणि मधुशाळा या 2 सध्या बघा त्या ठिकाणी साहित्य प्रसिद्ध आहे. पुढचे आहे यशपालचं आहे झुटा सच
आणि दिव्या हे 2 साहित्य सध्या बघा त्यांचे प्रसिद्ध आहे. पुढचे लेखक आहे बघा अमृता प्रीतम ह्यांचं. तर अमृता प्रीतम ह्यांचं पिंजर आणि रसिदी तिकट हे महत्त्वाचे 2 साहित्य त्यांचे फेमस आपल्याला म्हणता येईल. तर हे संपूर्ण तुम्ही पाठच करून ठेवा, कशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा आपल्याला माहिती आहे रवींद्रनाथ ठाकूर इथं बघा बंगला से अनुवाद गीतांजली हे गीतांजली जे आहे तर ह्या संदर्भात प्रश्न सध्या बघा विचारण्यात आला आहे. गीतांजलीचे लेखक कोण आहे? रवींद्रनाथ ठाकूर. बरोबर, म्हणजेच काय रवींद्रनाथ ठाकूर हे लक्षात तुम्ही असू द्या. पुढचं आहे अनुज्ञेय. अनुज्ञेय म्हणजेच काय सच्चिदानंद हरिनंद त्यांचं नाव इथं आपल्याला दिसतंय. त्यांनी काय लिहिलं होतं? शेर एक जीवनी, त्यानंतर अरे यायावर रहेगा याद. बरोबर, हे 2 सध्या बघा लक्षात असू द्या. पुढचे आहे केदारनाथ सिंह. केदारनाथ सिंहांचे साहित्य प्रकार काय आहे इथं बघा अक्काल से सारस जमीन पक रही है हे 2 सध्या ह्यांचे केदारनाथ सिंहाचे साहित्य प्रकार आहे. पुढचं आहे सुमित्रानंदन पंत. त्यांचे साहित्य प्रकार पल्लव आणि युगवाणी हे 2 सध्या साहित्य प्रकार सुमित्रानंदन पंत यांचे आहे. पुढचे आहे 20 नंबरचे धर्मवीर भारती. धर्मवीर भारती यांचं बघा गुन्हाओं का देवता, सूरज का 7वां घोडा. तर हे 2 सध्या बघा साहित्य प्रकार आहे. सूरज का 7वां घोडा हे प्रश्न सध्या बघा विचारण्यात आलेला आहे. पुढचा लेखक आहे बघा गिरिजा कुमार माथुर. त्यांचं काय आहे नदी और मेरा गीत, दुसरा सप्तक असे इथं 2 सध्या त्यांचे साहित्य आपल्याला इथं दिसत आहे. पुढचं आहे कुबेरनाथ राय यांचं. कुबेरनाथ राय यांचं प्राचीन भारतीय संस्कृती और साहित्य हे जे महत्त्वाचं त्यांचं आपल्याला साहित्य प्रकार म्हणता येईल कुबेरनाथ राय यांचं. पुढचे आहे निर्मल वर्मा. निर्मल वर्माचं काय आहे वेदीन आणि लालटीन की छत. लालटीन की छत हे जे साहित्य आहे निर्मल वर्मा यांचं सध्या बघा विचारण्यात आलं होतं. लालटीन की छत कोणी म्हणजे लिहिलं आहे तर निर्मल वर्मा हे लक्षात असू द्या. हे प्रश्न रिपीट होताना दिसून आले. पुढचे आहे शिवानी. शिवानी यांचं काय आहे तर कृष्णकली आणि 14 फेरे हे शिवानी यांचं साहित्य प्रकार आहे. पुढचं आहे हृदयेश यांचं. तर हृदयेश यांचं साहित्य प्रकार काय तितली, त्यानंतर बर्फ पर लकीरे हे 2 साहित्य ह्यांचे आहे. पुढचं बघा राही ह्या ठिकाणी बघा राही मासूम राजा यांचं महत्त्वाचं या ठिकाणी आधा गाव आणि टोपी शुक्ला असे 2 साहित्य प्रकार आपल्याला इथे म्हणता येईल. त्यानंतर पुढचं आहे मन्नू भंडारी. मन्नू भंडारींचं साहित्य काय आहे तर इथं बघा आपका बंटी आणि महाभोज हे 2 साहित्य प्रकार त्यांनी लिहिलेले आहे. इथं बघा पुढचं आहे शैलेश मटियानी यांचं पुस्तक कोण आहे तर बघा अलग अलग वेतरणी हा एक महत्त्वाचं पुस्तक त्यांचं लिहिलेलं आहे. अशोक वाजपेयी ह्या लेखकांचं बघा पुढचं जे काही शहर अब भी संभावना आहे. बरोबर, शहर अब भी संभावना आहे हे ह्यांचं साहित्य कृती आपल्याला म्हणता येईल. पुढचं आहे माखनलाल चतुर्वेदी. माखनलाल चतुर्वेदी ह्यांचं साहित्य प्रकार काय तर बघा हिमतरंगिणी आणि पुष्पकी अभिलाषा हे 2 सध्या बघा साहित्य प्रकार त्यांनी लिहिलेले आहे. पुढचं आहे बघा राजेंद्र यादव 31 नंबर. त्यांनी सारा आकाश हे त्यांचं पुस्तक सध्या प्रसिद्ध आहे. पुढचं बघा मृदुला गर्ग ह्यांचं चित्त कोबरा आणि कठगुलाल हे सध्या फेमस आहे. पुढचे श्रीलाल शुक्लांचं साहित्य प्रकार कोणते आहे तर राग दरबारी हे सध्या एक ठिकाणी फेमस आपल्याला पाहायला मिळत आहे. भीमसेन शर्मा 34 नंबर. तर त्यांचं अरण्य रोदन हे जे साहित्य आहे तर ते सध्या बघा प्रसिद्ध आहे. पुढचं आहे विष्णू खरे ह्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. ह्या ठिकाणी बघा खुली हुई खिडकिया. तर खुली हुई खिडकिया संदर्भात विष्णू खरे ह्यांचं लेखन आहे. तर त्या संदर्भात प्रश्न बघा मागे विचारण्यात आला होता. तर हे पाठच असू द्या. पुढचं बघा सुधा अरोडचं काय आहे यही सच हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. पुढचं आहे रमेशचंद्र शाहनी गांधी वापिस आए हे महत्त्वाचं त्यांचं पुस्तक आहे. पुढचं बघा नरेश मेहतांचं संशय की एकरात हे सध्या नरेश मेहता यांचं लिखाण आहे. 39वं दुष्यंत कुमार यांचं बघा साये में धूप हे महत्त्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. पुढचं आहे उषा प्रियवंदा यांचं ह्या ठिकाणी बघा रुकोगी नहीं राधिका. बरोबर. पुढचं बघा विनोद कुमार शुक्ल यांचं
जे काही साहित्य आहे दीवार में एक खिडकी रहती है, तर हे या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे विनोद कुमार शुक्ल यांची दीवार में एक खिडकी रहती है, तर ह्या संदर्भात तुम्ही पाठ असू द्या. पुढचं बघूया. हंसकुमार तिवारी यांचं धरती का सपना हे साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहे. पुढचं बघा. काशीनाथ सिंहची काशी का 80 हे सध्या साहित्य प्रसिद्ध आहे. तर असे साहित्याचे तुम्हाला बघा प्रश्न विचारले जातात. तर ह्या संदर्भात ह्याच्यामधले तुम्हाला प्रश्न सध्या विचारले जातील. तर हे सर्व पाठच असू द्या. भगवती चरण वर्मा यांचं चित्रलेखा हे जे आहे साहित्य, तर हे सध्या बघा प्रसिद्ध आहे. त्यानंतर सत्यजित रॉय यांचं बघा बंगला जे काही अनुवाद असेल तर हे ठिकाणी बघा फेलुदा सिरीज हे प्रसिद्ध आहे. पुढचं बघूया. पुढचं आहे प्रभाष जोशी, त्यांचं साहित्य काय हिंदू होने का धर्म, तर हे लक्षात असू द्या. पुढचं बाबा विवेक रॉय यांचं काय आहे सोना माटी हे जे काही लेख आहे पुस्तक आहे तर हे देखील प्रसिद्ध आहे विवेक रॉय यांचं. त्यानंतर बघा गोपालसिंह नेपाली यांचं कल्पना के गीत हे सध्या साहित्य इथं फेमस आहे. 49 बघा अशोक चक्र या ठिकाणी बघा अशोक चक्रधर यांचं जो देख कर भी न दिखता, तर हे साहित्य सध्या अशोक चक्रधरांचं आहे. 50 नंबरचं बघूया. शशीभूषण त्रिवेदी यांचं, तर ह्यांचं मेरा प्रिय कहानियाँ हे देखील सध्या बघा विचारण्यात आलेलं आहे. तर जवळपास आपण जे काही 50+ म्हणजे 50 जे लेखक आहे साहित्यकार आहे तर त्यांनी कोणकोणते साहित्य पुस्तकं जे लिहिलेले आहे आणि ह्या संदर्भात TET किंवा CTET परीक्षेमध्ये तुम्हाला 1 ते 2 ह्या ठिकाणी बघा प्रश्न असतात. तर हे तुमचे मार्क इथं बघा फिक्स असणार आहे. तर हे संपूर्ण 50 जे लेखक आहे IMP साहित्यकार, तर हे तुम्ही पाठच असू द्या. त्याच्यामधले जे तुम्हाला IMP सांगितले तर ते देखील तुम्ही लक्षात असू द्या. तर हे संपूर्ण बघा महत्त्वाचे सध्या हिंदी भाषेसंदर्भात तुमचे इथं 1 ते 2 मार्काचे प्रश्न सध्या ह्याच्यावरती विचारले येतात. तर सध्या तरी आपण जे प्रमुख 50 हिंदी लेखक आणि त्यांचे प्रमुख जे पुस्तकं होते तर ते पुस्तकांसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सध्या बघा माहिती घेतली आहे. तर हे संपूर्ण तुम्हाला PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसंच बघा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तुमचं ह्या ठिकाणी बघा इतरांना देखील पोचवा, जेणेकरून आता कमी दिवसामध्ये जास्त प्रकारचं तुमचं एक मार्क जे असेल तर ते बघा कवर होईल. ह्या दृष्टीने IMP जे काही परीक्षेच्या दृष्टीने जे येणार आहे तेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या बघा इथं घेऊन आलेलो आहे. तर नक्की व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ह्यामधले जे काही लेखक आहे त्यांच्या ज्या काही साहित्य असेल पुस्तकं असेल तर ते तुम्हाला पाठ होतील. तर सध्या ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तसंच बघा वेगवेगळे जे प्लेलिस्ट आहे बालमानसशास्त्र संदर्भात, अध्यापनशास्त्र संदर्भात त्या देखील तुम्ही बघू शकतात. संपूर्ण जे काही प्लेलिस्ट आहे तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, त्यानंतर बघा या ठिकाणी सामाजिक शास्त्रे संदर्भात, विज्ञान संदर्भात असे संपूर्ण पेपर तुमचा 1 असेल किंवा पेपर 2 असेल तर त्या संदर्भात संपूर्ण प्लेलिस्ट IMP प्रश्न सध्या 1 लायनर आणि त्याचं एक्सप्लेनेशन संदर्भात संपूर्ण जे काही प्लेलिस्ट आहे तर ती देण्यात आली. ती देखील तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तर सध्या तरी ही जी एक महत्त्वाची माहिती होती. तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.